बातमी लातूरमधून आहे। लातूरच्या उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने आले। भाजपला रामराम करत तुतारी हातात घेऊन सुधाकर भालेराव यांनी विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांना आव्हान दिलेले आहे। त्यामुळे या मतदारसंघात सध्या नेमकी कुणाची हवा आहे बघूयात। जी अशी इच्छा आहे की भालेराव साहेबांनी यावं तुतारी पक्ष शरदचंद्र पवार यांनी 10 वर्ष ते आमदार होते। काय भालेरावांनी केले? भालेराव साहेबांनी लिंबोटीचं पाणी जे लोकांना पाणी नव्हतं 12-12 15-15 दिवस पाणी येत नव्हतं ते साहेबांनी लिंबोटीच्या धरणातून पाणी ते आहे ते त्यांनी आणलं। जोरदार बनसोडे साहेबांची हवा आहे। हां अजून काय बोलणं? 2 वेळा मंत्री होते बनसोडे साहेब। काय विकास केला मंत्री? भरपूर काही विकास केला, उदगीरचा भरपूर विकास केला। बरं त्यांची हवा आहे ते निवडून येतील। अपेक्षा काय आहेत त्यांच्या? 100% ते निवडून येतील। काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडे? त्यांच्या अपेक्षा करायची की नाही, जे प्रामाणिक माणूस आहे ते जनतेसाठी हेतकरू माणूस आहे। सुधाकर भालेरावची हवा आहे। बरं तर त्याने 2दा आमदार होते, मतदार सब खराब केले नाही। त्याने बिल्डिंगी बांधले, 2च मोठे केले, आपण मोठे झाले आणि गुत्तेदार मोठे झाले। ह्याच्याशी विकास काही नाही। बनसोडे साहेबांचे बरं काय 2 वेळा मंत्री होते, काय केलं? कामं केली काय काय कामं केली? पंचायत समिती बांधली, तहसील, पोलीस स्टेशन, शिवाजी भवन कामाचे आमदार आहेत ते काम करतात, त्याला निवडून द्यायची इच्छा आहे मला।